जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हरे हरे. श्री गणेशाय नमः. हॅलो. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, साष्टांग नमस्कार श्री गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिकावर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बजरंगबली हनुमान महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्ये नमः. पार्वती शिव हर हर महादेव. काशी विश्वनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरींद्र नंदिनी वरा. भुजंग भूषणा सप्तकर नेत्रा, लीलावे विचित्रा तुझ्या. भानुकोटी तेजा परमिता, विश्वव्यापका विश्वनाथा. रमाधव प्रिया, भूताली पती अनंता. अमृतमूर्ता विश्वपते. ब्रह्मानंदा पंचवक्त्रा, परात्परा पंचदश शतनेत्रा. परम पावना पैफेन गात्रा, परम मंगला परमानंदा पंचवक्त्रा. परमंगला परब्रह्मा. श्री संतांचे अमात चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. पुण्य पावन पवित्र असणारी ही लालवंडी नगरी. पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारा हा शिवलीला अमृत ग्रंथ यथासांग पद्धतीनं चालू आहे. सज्जन हो, मायबापो हो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्त्यातल्या दुपारच्या क्षेत्रामध्ये हा शिवलीला अमृत ग्रंथ आयोजित केलेला आहे. सप्त्यातला 4था दिवस, 4थ्या दिवसातल्या दुपारच्या क्षेत्रातली सेवा. शिवलीला अमृत ग्रंथ अध्याय 7वा. पहिलं प्रथम देवादिदेव भगवान शिव परमात्मा, महादेव परमात्मा, त्या महादेव परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन, मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन, या ठिकाणच्या अधिष्ठान मूर्ती, वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप, टाळकरी विनेकरी पारेकरी कीर्तनकार, वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन शिवलीला अमृत ग्रंथातला 7वा अध्याय आणि 7व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. शिवलीला ग्रंथ, या ग्रंथाचे कवी ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी पहिलं प्रथम गणपती देवाला वंदन करून, सरस्वती मातेला वंदन करून, भगवान देवादिदेव महादेव, त्या महादेव परमात्म्याची स्तुती करू लागलेले आहेत. उर्वी धरेंद्र नंदनी वरा. उर्वी म्हणजे परतवी, धरेंद्र म्हणजे या पृथ्वी तलावरला हिमालय पर्वत, आणि नंदनी म्हणजे त्या हिमालय पर्वताची मुलगी, आणि वरा म्हणजे तिचा वर म्हणजे मालक, पतिदेव म्हणजे महादेव परमात्मा, आणि भुजंगाचं भूषण करणाऱ्या देवा. बरं काय, शेषाला आपल्या गळ्यामध्ये ठेवणाऱ्या भगवंता, लीला असणारी तुझी त्या ठिकाणी अगम्य आहे, आणि सूर्यापेक्षाही तुझं तेज अपरिमित आहे देवा. हे भगवंता, हे महादेवा, तू विश्वामध्ये व्यापून आहेस. या ईश्वाचा नाथ आहेस देवा, या ईश्वाचा मालक आहेस. आणि रमाधव प्रिया, रमा म्हणजे लक्ष्मी आणि तिचा धव म्हणजे मालक म्हणजे विष्णू परमात्मा.
त्या विष्णू परमात्म्याचा प्रिय असणाऱ्या भगवंता आणि भूतांचा मालक असणाऱ्या देवा, मूर्त अमूर्त आणि विश्वव्यापक असणाऱ्या परमानंद असणाऱ्या भगवंता, परात्पर असणारा, परम मंगल असणारा, पूर्ण ब्रह्म असणारा हे देवा, मी तुला अनन्य भावानं शरण आलो असं कवी ग्रंथ करते महादेव परमात्म्याची स्तुती करू लागलेली आहेत. मंदस्मित वदन दयाळा, सृष्टाध्यायी निर्मळा, श्रीमंतिनी आख्यान निळा, स्नेहाळा तू वदलाशिय. मंद स्मित वदन असणाऱ्या भगवंता, तू दयाळू आहेस. आणि म्हणूनच म्हणलेले आहे महाराज, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भगवंता, तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, उदार अंतकरणाचा आहेस. आणि म्हणून भगवान परमात्मा षड अध्यायी अति निर्मळा, षड म्हणजे 6व्या अध्यायामध्ये भगवंता अतिशय निर्मळ असणारी ती श्रीमंतिनी आणि त्या श्रीमंतिनीचं चरित्र लीला असणारी तू माझ्याकडून वधवून घेतलेला आहेस. देवा, मी निमित्ताला धनी आहे, माझी या बळी मी नाही बोलत वाचा पांडुरंग, कारण पांडुरंग परमात्म्याची वाचा आहे. बरं काय देवा, तू करता करविता आहेस. आणि म्हणून तू असणारा या ठिकाणी माझ्याकडून 6वा अध्याय यथासांग पद्धतीनं लिहून घेतलेला आहेस. आणि म्हणून मी तुला अनन्य भावानं शरण आलो असं श्रीधर स्वामी भगवान परमात्म्याला विनंती करू लागलेले. बोला. श्रीधर मुख निमित्त करुणा, तुची वदलाशी आपुले गुण, व्यास रूपे सुतास स्थापुना, रसिक पुराण सांग विषय. बघा माय बापू, श्रीधर स्वामीनं अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, पण स्वतःच्या बळावर नाही. तुम्ही आम्ही चिंतन करावं, कारण एवढे मोठे कवी ग्रंथ करते असून सुद्धा म्हणाले, देवा, मी माझ्या बळानं बोलत नाही, तुझी कृपा झाली. आणि तुझ्या कृपा झाल्यामुळं त्या ठिकाणी ही कथा असणारे माझ्याकडून वधून घेतलेलं आहेस देवा. माझं एक निमित्त आहे बर काय. आणि व्यास रूपे सुतात, आणि त्या सुताला स्थापून रसिक पुराण, बर काय, तू असणार त्या रसिक पुराण सांगवलास देवा. आणि म्हणून मी तुला अनन्य भावानं शरण आलो भगवंता, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. आईसे ऐकता दयाळ, वदता झाला श्री गोपाळ. विधवर नगरी एक सुशीळ, वेदमित्र नामे द्विज होता. आणि मग अशा प्रकारचं भगवान परमात्मा असणारे त्या ठिकाणी दयाळू आहेत महाराज. श्रीधर स्वामी त्या भगवंताची स्तुती केली, भगवान परमात्मा असणार त्या ठिकाणी वाचेला प्रेरणा दिली, वाचेला शक्ती दिली. आणि मग त्या ठिकाणी कथा महादेव परमात्म्याच्या भक्ताची लिवाया सुरुवात केलं श्रीधर स्वामीनं. आणि मग त्या ठिकाणी कथा विदर्भ नगरीचा राजा आहे महाराज, सुशील, बर काय, विदर्भ नगरी. आणि त्या नगरीमध्ये सुशील असणारा म्हणजे ज्ञानीवंत, विचारवंत आणि वेदमित्र नावाचा असणारा त्या ठिकाणी एक द्विज म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण कुळामध्ये हा ब्राह्मण जन्माला आला आणि तो फार सुंदर, गुणवान, सर्व गुण संपन्न असणारा होता, अशा प्रकारचं सांगू लागलेले आहे. तो वेदशास्त्र संपन्न, त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण. वेद मित्रास पुत्र सगुण, सुमेधा नामे झाला. सज्जनो, त्या वेद मित्राला असणारा एक मित्र होता बर काय. आणि त्या मित्राचं नाव होतं सारस्वत, आणि तो बी ब्राह्मण कुळातला होता. दोन्ही असणारे त्या उच्च वर्णामध्ये
ब्राह्मण कुळात जन्माला आले आणि या दोघांचा असणारा दोस्ताना झाला, मित्रत्व झालं बरं काय. आणि त्या वेद मित्र नावाच्या ब्राह्मणाला एक सगुण असणारं सुंदर लेकरू जन्मालं आणि त्या लेकराचं नाव सुमेधा अशा प्रकारचं ठेवण्यात आलं. असा असणारा त्यांचा परिवार होता. आणि मग त्या ठिकाणी त्या दोघांची मैत्री होती. कशा प्रकारची चालली बोला. सारस्वत सुत सोमवंत उभयताचे मित्रत्व अत्यंत बोला. तस ग्रंथी ज्ञान बहुत मुखोद्गत पुराणे हो. सारस्वत नावाचा जो ब्राह्मण होता त्याला सुद्धा एक मुलगा होता आणि त्याचं नाव सोमवंत होतं बरं काय. आणि या दोघांचं सुद्धा बघा वल्लाचं मित्र होतं. कारण वेदमित्र आणि सारस्वत हे दोघही मित्र होते. आणि या दोन्ही मित्राचे लेकर सुमेधा आणि त्या ठिकाणी दुसरं लेकरू म्हणजे सारस्वत नावाच्या ब्राह्मणाचं सोमवंत, हे दोन्ही असणारे त्या ठिकाणी त्या लेकराचं मित्रत्व होतं. आणि ते दोन्ही लेकर एकमेकासोबत राहू लागले आणि मग त्या ठिकाणी वेदाचा अभ्यास करू लागले बरं काय. ब्राह्मणाच्या कुळात असल्यामुळं वेदाचा अभ्यास असणारा त्या लेकरेला होऊ लागला, ज्ञान असणारा त्या लेकरेचं वाढू लागलं. अशा प्रकारची अवस्था त्या दोन्ही लेकराची झालेली आहे. संहिता पद कर्म अरण्य ब्राह्मण छंदनी घंट शिक्षा जान ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दस ग्रंथ्य. सज्जनो मायबापो, व्याकरणामध्ये पूर्णपणे निरुक्त असणारे छंद गंध जे काही ज्ञान आहे ते ज्ञान असणारं निपुण होते बरं काय. कुठलंही कार्य भक्तीचं असलं तर त्या भक्तीमध्ये असणारे त्या ठिकाणी परिपक्व होते ते दोन्ही लेकर. आणि त्याला असणारं त्या ठिकाणी ग्रंथ असणारे ऐकायची आवड होती बरं काय. आणि ते दोन्ही लेकर सदा सर्वदा भगवंताच्या कार्यामध्ये तल्लीन राहू लागलेले आहेत. आयसा विद्या पास करिता वा. 16 वर्ष झाली तत्वता दोघाचे पिते म्हणती आता भेटा नरपणाता विदर्भाष्य. आणि दोन्ही लेकर ते सारस्वत ब्राह्मणाचं लेकरू सोमवंत आणि त्या वेदमित्राचं लेकरू सुद्धा सुमेधा, हे दोन्ही लेकर असणारं लहानाचं मोठे झाले आणि त्यांचं वय असणारं 16 वर्षाचं झालं. आणि मग त्या ब्राह्मणाईनं सांगितलं, बाळांनो तुम्ही आता मोठे झालेले आहात, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही असलेल्या या विदर्भ नगरीच्या राजाकडे जा बरं काय. आणि त्या राजाला असणारा भेटा, त्याच्याकडे तुमची कला दाखवा, तुमचं ज्ञान असणारं दाखवा आणि ज्ञान दाखवून असणारा आपला उदरनिर्वाह करायचं शिका. हे त्या ब्राह्मणानं आपल्या लेकरेला असणार सांगू लागलेले आहेत. बोला. विद्या दाऊन अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत वागवधू पाहून यथार्थ लग्ने करू तुमची हो. त्या वल्लानं सांगितलं, बाळांनो तुम्ही असणार विद्या दाखवा, राजाजवळ विद्या आपली कला दाखवा आणि कला दाखवून असणार त्या ठिकाणी द्रव्य मिळवा, धन मिळवा आणि मग तुमच्या दोघांचे असणार लग्न करू. अशा प्रकारचं त्या दोन्ही लेकराला, दोन्ही लेकराचे वडील असणारे बोललेले आहेत. बोला. यावरी ते ऋषी पुत्रा विदर्भरायाशी भेटले सत्वरा. बोला. विद्या धनाचे भांडार उघडून जावी ती नरपश्रेष्ठा. बघा, आपल्या वडिलाचं म्हणणं ऐकिले लेकरांना आणि पितृवचन सेवापती, वडिलाच्या शब्द मुखातून निघाल्यावर लेकराचं कर्तव्य आहे महाराज बरं काय. आताच्या काळामध्ये चिंतन केलं तर लेकरं वडिलाचं ऐकाय फार कठीण झालेले आहे. कारण त्याचं एक कारण आहे महाराज, वडीलच त्याच्या वडिलाचं ऐकले नाहीत, लेकराचा काय दोष आहे माऊली, आहे की नाही. आम्हीच आमच्या आई वडिलाचं ऐकाय तयार नाही, आमचे लेकर ऐकतील का. जैसी करणी वैसी भरणी. म्हणून त्या सारस्वत नावाचा ब्राह्मण आणि त्या दुसरा असणारा तो म्हणजे वेदमित्र नावाचा ब्राह्मण,
त्या दोन्ही ब्राह्मणांना आपल्या लेकराला सांगितलं. लेकर आज्ञाचं पालन केले आणि विदर्भ नगरीच्या राजाकडे गेले. बरं काय. आणि मग त्या ठिकाणी विद्या आपली दाखवण्यासाठी आपल्याकडलं जे काही सामर्थ्य आहे बघा माय बापू, जे आपल्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान लोकाला देवावं. पण काही लोक तसं करणार आहे की नाही. म्हणूनच म्हणलेले महाराज, जे जे आपण असे ठावे ते ते इतर असे सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. आम्हाला कळालंय तर ते लोकांना सांगाय काही हरकत आहे का? काही हरकत नाही. तुम्ही चिंतन करा. एखाद्या माणसाला इंचू चावल्यावर उतरायची विद्या माहीत असेल तर ते दुसऱ्याला शिकवते का? शिकव ना माय बापू. मग त्याला साधू म्हणावं का? त्याला संत म्हणावं का? म्हणता येईना. अहो भक्ती एवढी सोपी नाही, भक्तीला कठीण आहे महाराज. बरं काय. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी ते लेकरं आपलं ज्ञान असणार त्या राजाच्या पुढे मांडू लागले. काय करतात बोला महाराज. विद्या पाहता तोषला राव, परे विनोद मांडिला अभिनव. बोला. म्हणे मी एक एक सांगेन भाव, धरा तुम्ही दोघे. आणि मग त्या राजाच्या पुढे जाऊन हे विद्येचं भांडार खोलले, विद्या आपली दाखवले. राजाला आनंद झाला. विदर्भ नगरीचा राजा होता. राजा संतुष्ट झाले. बरं काय. राजा संतुष्ट होऊन त्या दोन्ही लेकराला जवळ घेतलं महाराज. बरं काय. सुमदा आणि ते दुसरे लेकरू सोमवंत या दोन्ही लेकराला जवळ घेऊन बोलले. त्यांना अतिशय आनंदानं आपल्या जवळ घेतलं आणि त्यांच्या पुढे एक विनोद मांडला. बघा माय बापू, काही काही लोक लई विचित्र असतात. बरं काय. जिथं विद्या दाखवलंय, विद्येचं असणाऱ्या कला बघितल्यावर दान देवावं. राजा दान द्यायला उदार अंतकरणाचा आहे, पण एक असणारा मनामध्ये विचार आणला म्हणजे ते म्हणजे विकल्प आला. आणि तो विकल्प काय आहे ऐका महाराज. निषेधपुरीचा नरपनाथ, वावा. त्याची पत्नी श्रीमंतिनी विख्यात, मृत्युजय मृणानी पित्यार्थ, दाम्पत्य पूजा करी बहु. राजानं सांगितलं दोन्ही लेकराला, बाळांनो तुम्हाला मी अफाट धन देईल, पण माझं एक तुम्हाला काम करावं लागेल. नैषधपुरीचा नरपनाथ म्हणजे चित्रांगद नावाचा राजा आणि त्याची पत्नी श्रीमंतिनी. काल आपण जिचं चरित्र ऐकलं माय बापू, त्या मातेचं नाव आहे श्रीमंतिनी. आणि ती कशी आहे? विख्यात आहे. विख्यात म्हणजे प्रख्यात, लोकांना माहित आहे, चांगल्या विचाराची आहे. आणि त्या ठिकाणी भगवान महादेव परमात्म्याची भक्त आहे. आणि तिच्याकडे एक नेम आहे, मृत्युंजय मरणानी पित्यार्थ असणार दाम्पत्य पूजा त्या श्रीमंतिनीनं करत आहे. दर प्रदोष व्रताला, दर सोमवारी दाम्पत्य पूजा म्हणजे दोन ब्राह्मणांना, दोन जोडींना किंवा त्या नवरा बायकोंना त्यांचे महादेव पार्वती म्हणून पूजा करून त्यांना असणारं वस्त्रदान, अलंकार दान, जे काही दान द्यायचं आहे ते दान नेमानं असणार ती श्रीमंतिनी करत आहे. आणि मग तुम्हाला त्याच्याकडे जायचं आहे. अशा प्रकारचा असणार तो राजा या दोन्ही लेकराला असणार बोललेला आहे. बोला. तरी तुम्ही एक पुरुष एक नितिंबिनी, होऊन जावे कक्षणीय, दिव्य अलंकार बहुत धनी, बुजील तुम्हा कारण्य. त्या विदर्भ नावाच्या राजानं सांगितलं, बाळांनो तुम्ही एक काम करा, तुम्ही या दोघातलं एक जण स्त्री रूप घ्या, बाईचं रूप धारण करा. बरं काय. आणि एक असणार पुरुष राहा, म्हणजे दोघही जण एक बायको व्हा आणि एक नवरा व्हा. बरं काय. आणि मग त्या बाई श्रीमंतिनीच्या इथं जा. तिथं गेल्यावर ती श्रीमंतिनी तुमची पूजा करल आणि तुम्हाला दिव्य अलंकार मिळतील, वस्त्र मिळतील. कोण म्हणाले माय? राजा म्हणाले. कोणाला म्हणाले? या दोन्ही लेकराला. बरं काय. सारस्वत नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा
सोमवंत आणि वेदमित्र नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा सुमेधा, या दोन्ही लेकराला अशा प्रकारचा विचार तो राजा असणारा देऊ लागलेला आहे. तव बोलती दोघे किशोर, वा हे अनुचित कर्म निंद्य फार. पुरुषास स्त्री वेश देखता साचार, संचेल स्नान करावे. सज्जन हो माय बापू हो, त्यावेळेस ते दोन्ही लेकर म्हणू लागले, तोबा तोबा महाराज, हे अशक्य आहे. बरं काय, कारण हे कृत्य करणं म्हणजे फार मोठा असणारा घात आहे, अनुचित आहे. हे कर्म निंद आहे. बरं काय, पुरुषाला स्त्री वेश दिल्यावर जर कोणी त्याला बघितलं तर त्याला संचल स्नान करावं लागते म्हणाले, वस्त्रासगट स्नान करावं लागते म्हणाले. चिंतन करा. आम्ही नाटकं करत्या माय बापू, नाटक. त्या नाटकामध्ये एखाद्या पुरुषाला बाईचा वेश परिधान करत्या, बघा किती घातक आहे. करू नये महाराज, शास्त्र सांगालय. नुसतं त्याला जर बघितलं तर संचल स्नान करावं लागते म्हणाले. बरं काय, आणि म्हणून ते महाराज लोक म्हणाले, तर राजा हे अशक्य आहे, आम्हाला हे योग्य वाटत नाही, आम्ही हे कार्य करणार नाही. काय म्हणले महाराज, बोला. पुरुषासी नारी येस देखता, पाहणार जाती अधपाता. वेश घेणार ही तत्वता, जन्मोजन्मी स्त्री होय. चिंतन करा सज्जन हो. ज्यानं पुरुषानं नारीचा वेश परिधान केला आणि त्याला जर कोणी बघलं तर त्यानं अद्दे पाता म्हणजे नरकात जाते म्हणाले. नुसतं बघणाऱ्यानं जर एखादा पुरुष साडी परिधान केला, बाईचे वस्त्र परिधान केला, कपाळाला कुंकू लावला आणि त्याला जर कोणी बघलं, बघणारा नरकात जाते म्हणाले. बघणारा तर नरकात जातेच माय बाप हो. ज्यानं स्त्रीचा वेश धारण केलाय त्यानं दुसऱ्या जन्मात बाई होते म्हणाले. आम्ही नाटक करत्या, नाटकात असे पहिले लोक आमच्या गावात लहानपणी नाटकामध्ये, बर काय माय बापू, अशी अवस्था माझ्या लक्षात येईन आलंय महाराज, तुम्ही म्हणालेली. पण ही अवस्था लय घातक आहे महाराज. बर काय, आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर अशा लोकांना बघू सुद्धा नवो महाराज. बर काय, बघल्यावर नक्की नरकाला जावं लागते असं शास्त्र म्हणाले. बोला. हेही परत्री कर्मानुचित, तैशेची शास्त्र बोलत. त्याही वरी आम्ही विद्यावंत, धनामित मिळवू. आणि मग ते दोन्ही लेकर म्हणाले तर हे शास्त्राच्या विरुद्ध आहे, अनुचित आहे. बर काय, परत राजश्री तुम्ही आम्हाला धनासाठी बाईचा वेश धारण कर म्हणाल्या, पण आमच्याकडे विद्या आहे ना, आमच्याकडे ज्ञान आहे ना. बर काय, ज्ञानेवी न भक्ती, मग विद्याच्या बळावर आम्ही धन कमवू ना. आम्हाला काय गरज आहे बाईचा वेश धारण करायचा, काही गरज नाही. आमची विद्या जगाच्या पुढे ठेवाल आणि मग जग असणार नको म्हणताना आम्हाला धन देईल. आम्हाला अनुचित कार्य करायची काही गरज आहे का? अजिबात नाही. अशा प्रकारचं ते दोन्ही लेकर सुमेधा आणि सोमवंत असणारे बोलू लागलेत. बोला. आमुची विद्या लक्ष्मी जाते, तो शवू अवनीचे भुबुजा. आमुचे नमुन्या चरणांबुजा, धन देती प्रार्थुनिया. दोन्ही लेकर म्हणाले तर आमची विद्या ही आमची लक्ष्मी आहे, सतेज. बर काय, मग या पृथ्वी तलावरल्या राज्य लोक, भुभुज म्हणजे राज्य, आमची विद्या त्या राज्य लोक समोर ठेवून त्यांना संतुष्ट करत्या. आणि मग ते राज्य लोक आमच्या चरणावर नतमस्तक होतात, आमच्या पाया पडून आम्हाला धन देतात. मग आम्हाला कुकर्म वाईट कर्म करायची काय गरज आहे का? अनुचित कार्य करायची गरज आहे का? विद्या एक मायबाप हो, या जीवाला
अतिशय प्रफुल्लित करणारं ज्ञान आहे. विद्यामुळं, या ज्ञानामुळं आम्हाला दोन्ही गोष्टी अतिशय आनंदानं पार पडता येतात. प्रपंचही होते आणि परमार्थही घडते. आणि म्हणून असणारे ते सुमेधा आणि सोमवंत हे दोन्ही लेकर त्या राजाला असणारा नाकार देऊ लागलेले आहेत. बोला. पंडिताची विद्या माय सद्गुणी, वा. विद्या काळी फळदायिनी, बोला. विद्या कामधेनु सांडुनी, निंद नित्य कर्म न करू कदा. ते दोन्ही लेकर म्हणाले ता पंडिताची विद्या माया आहे, सद्गुणी आहे. विद्या असल्यावर काय होणार नाही महाराज. विद्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला फळ मिळते. विद्या ही आमची फळदायिनी आहे. एवढंच नाही तर विद्या ही आमची कामधेनू गाय आहे. बरं काय, कामधेनू जर गाय आमच्या अंगणात असली तर आम्हाला इकडं तिकडं जायची काय गरज आहे का? निंद कर्म कधीही करू नये. ज्याच्याकडे विद्या आहे त्यानं वाईट मार्गाला जाऊ नको महाराज. विद्यावर आमचा संसार सुखाचा होते. मग बाजूला जायची काही गरज आहे का? अजिबात नाही. बरं काय. बोला. मात्या पिता हुनी विद्या आगळी, संकष्टी प्रवासी प्रतिपाळी, वावा. पृथ्वीचे प्रभू सकळी, देखुन्या जोडीती कर. विद्या म्हणजे साधी नाही महाराज. शास्त्र म्हणाले विद्या हे माता पित्याहुनी विद्या आगळी, मायबापापेक्षाही वेगळी आहे म्हणाले. बरं काय. परवासामध्ये सुद्धा ज्याच्याकडे ज्ञान आहे ते उपाशी मरत नाही. बरं काय. आणि म्हणून विद्या सर्वात मोठं साधन आहे. आणि म्हणून आम्हाला बाजूला जायची गरज आहे का? अजिबात नाही. निंद कर्म करायची गरज नाही राजेश्री. आम्ही बिलकुल हे कार्य करणार नाही. अशा प्रकारचं ते दोन्ही लेकर ते राजाला बोलू लागलेले आहेत. विद्याहीन तो पाषाण देख, जित्ताची मृत तो शतमुख, त्याचे न पाहले मुखा, जननी व्यर्थ श्रमवलिया. बघा माय बापू, विद्यावीन तो पाषाण देख. ज्याच्याकडे विद्या नाही ते दगडासारखा आहे म्हणाले. बरं काय. जित्ताची मरत तो शतमूर्ख. ज्याला विद्या नाही ते 100 मूर्ख म्हणाले माऊली. बरं काय. जिवंत असून सुद्धा मेल्यासारखा आहे. विद्या नाही गेल्यावर काय करावं. बरं काय. आणि एवढंच नाही, पुढे जाऊन म्हणालंय त्याची जननी व्यर्थ त्याला सरमली. त्याला जन्माला आणून जे माईला दुःख झालंय, बरं काय, ते व्यर्थ गेले, वाया गेले. म्हणून लेकराला विद्या प्रसन्न असावी, विद्या अवगत असावी महाराज. तुम्हा आम्हाला त्या लेकराला विद्येचं ज्ञान देवावं. बरं काय. आणि विद्या ज्याच्याकडे आहे तो असणारा कुठेही असणारा बाजूला जात नाही. अशा प्रकारचा असणारा बोलू लागलेले आहेत. बोला. राव म्हणे दोघा लागून, माझे मान्य करावे एवढे वचन, परमा संकट पडले म्हणून, अवश्य म्हणती ते धवा. बघा महाराज, राजा आहे आणि राजा असणारा दोन्ही लेकराला विनंती करू लागलेले आहे. विनंती करून म्हणू लागलेला आहे, बाळांनो माझं एवढं वचन मान्य करा, चिंतन करा माय बाप हो. कधी कधी राजाचा विरोध करता येईना, मान्य करावं लागते. कधी कधी आई वडिलाचं असणार जरी समजा चुकीचं असलं तरी लेकराला ते मान्य करावं लागते. समजा उदाहरणामध्ये आईचं आणि त्या लेकराच्या पत्नीचं भांडण झालं. बाईची चूक नाही, आईची चूक आहे, पण लेकराला ते मान्य करावं लागते महाराज. बरं काय. तशा पद्धतीनं त्या राजाचं म्हणणं मान्य करावं लागते. विनंती करत आहे राजा. आणि म्हणून परम संकट असणार या सुमेधा आणि
सोमवंत नावाच्या लेकरावर पडलं. आता लेकर काय करतात आहे का? राये वस्त्र अलंकार आणून एकाशी स्त्रीवेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पातले. राजानं काय केलं महाराज? त्या एका मुलाला असणार वस्त्र अलंकार दिलं बर काय, आणि त्या सोमवंत नावाच्या लेकराला बाई केलं. बाईचा वेश परिधान केलं, वस्त्र दिलं, अलंकार दिलं बर काय. आणि मग सोमवार दिवस, प्रदोष व्रताचा दिवस. चिंतन करा सज्जन हो, सोमवार म्हणजे प्रदोष व्रत आहे माय. आणि प्रदोष व्रताचं नेमानं पालन करावं, नेमानं उपवास धरावा, जागरण करावं, महादेवाचं चिंतन करावं, महादेवाची कथा ऐकावं बर काय. आणि मग ते श्रीमंतिनीच्या इथं प्रदोष व्रत दर सोमवारी रात्रीला चालू होतं. आणि त्या रात्री सोमवारी हे दोन्ही लेकर, एक जण बाई झालं आणि एक जण गडी होऊन त्या श्रीमंतिनी मातेच्या अंगणामध्ये गेलेले आहेत. महाराज बोला. जे सकळ परमदाची ईश्वरी, जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी, वा जी सदे कोणी नर्त करी पंचशरा प्रीतीने. ते श्रीमंतिनी मातेचं या ठिकाणी वर्णन करालय. जे सकळ प्रमदाची ईश्वरी बर काय, ते ईश्वरी असणारी माया आहे. आणि ज्या माईची प्रतिमा या कुंभिनीवरी म्हणजे पृथ्वीवर त्या माईसारखी माता नाही, एवढी सौंदर्याची खाण आहे. आणि ज्या मातेला बघितल्यावर मदन सुद्धा नर्त्य करते, एवढी सौंदर्याची खाण. आणि त्या माईच्या पुढी हे दोन्ही लेकर गेलेले आहेत. त्या माईचं असणारं वर्णन श्रीधर स्वामी करू लागलेले आहेत. रंभा उर्वशी चातुर्य खानी, लज्जा पावतीची सदे कोणी, रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी, उपमा शोभे सज्जन हो, रंभा उर्वशी आणि चातुर्य खाणी बर काय, परी लज्जा पावती जी सदेखुनी. स्वर्गातली रंभा उर्वशी आहे महाराज, देवांगण आहे. आणि या श्रीमंतिनी मातेला बघितलं तर लाजून बाजूला जाया, एवढी रूपाचे खान हे श्रीमंतिनी माता. तर माईच्या बरोबर असणार उपमा कोणाचे दिलंय? रेणुका माता, परशुरामाची आई, जानकी माता, लवकुशाची आई, श्रीकृष्ण भगिनी द्रौपदी बर काय. त्या द्रौपदी सारखं, त्या रेणुका मातेसारखी किंवा त्या जानकी सारखी एवढी सौंदर्याची खाण ती असणारी श्रीमंतिनी आहे. तिने हे दंपती देखोनिया, कृत्रिम पाहुनी हसे मनिया. बोला. परिभावार्थ धरुनी चातुर्य खानी, हर भवानी म्हणून पूजित. सज्जन मायबापो, त्या ठिकाणी एक कृत्रिम अवस्था माईला कळाली. कारण ती महादेवाची भक्त होती माऊली, ती पतिव्रता होती. पतिव्रता मातेला कळते बर काय, तिच्यात सामर्थ्य होतं. समोरचं कृत्रिम कळालं, पण श्रीमंतिनी मातेचा विचार काय होता? आलेले जोडी महादेव पार्वती म्हणून, शिव भवानी म्हणून असणार त्यांची पूजा करायची बर काय. आणि म्हणून ती चातुर्याची खाण होती. माईला कळालंय तरी हार भवानी म्हणून पूजित. हार म्हणजे महादेव आणि भवानी म्हणजे पार्वती. समोरच्याला काय म्हणलंय? महादेव पार्वती म्हणून उच्चार करून त्या दोघांची असणारी पूजा त्या श्रीमंतिनी मातेनं केलेलं आहे. अलंकार वेदिष्ट धन, शरस
हौसाने देत भोजन बोला शिव गौरी म्हणू नमस्कार करून बोलूया अलंकार वस्त्रे यथष्टधन. दोघालाही काय केलं महाराज? अलंकार दिलं त्या माईनं, श्रीमंतीने मातेनं वस्त्रदान दिलं, बरं काय, धन दिलं आणि षडश अन्न, बरं काय, सुंदर असणार अन्न पक्वान त्या ठिकाणी दोघाला दिलं. शिव गौरी म्हणून श्रीमंतिनी मातेनं काय म्हणलं? शिव आणि गौरी अशा प्रकारचा उच्चार केला आणि त्यांना नमस्कार घातलं. पतिव्रता मातेचं सामर्थ्य आहे महाराज. माईच्या मुखातून निघालेला शब्द बाजूलाच जाईना. आम्ही जर पतिव्रता मातेवर वाईट नजर बघल्या माऊली, आमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहीना. रावणाचा झालाय माय, बर काय. रावणाला 80,000 बायका, 1 लाख पोरण, 1.25 लाख नातू होते, है की नाही माऊली? काही शिल्लक राहिले काय? आम्हाला एकच बायको आहे, लेकरू एकच आहे, ते बी मिठाच्या खड्यावणी, है की नाही? त्याला 3दा दवाखान्याला न्यावं लागते. आणि आम्ही जर पतिव्रता मातेबद्दल वाईट विचार केल्या तर लई वाईट होते महाराज. आणि म्हणून असणाऱ्या त्या माईनं शिव भवानी, शिव गौरी अशा प्रकारचा उच्चार केलाय. माईच्या मुखातून निघालेले शब्द साधे नाहीत महाराज, बरं काय. आणि मग त्या ठिकाणी काय होते बोला? जाता ग्रामपंत लक्ष्मीया, पुढे भरतार मागे कामिनिया, बोला नाना विकार चेष्टा भाषणी, बहु बोले तयाशिया. बघा महाराज, माईनं एवढा उच्चार केला, पूजा केली, जेवण दिलं, सगळं झालं, वस्त्र अलंकार सगळं दान दिलं, कार्य संपलं. तिथून दोघही निघाले. सोमवंत असणार त्या ठिकाणी लेकरू आणि सुमेधा, बरं काय, दोन्ही निघाले. जातावळी असणारी ते झालेली बाई बाईच झाली माऊली, बर काय. त्या माईचं सामर्थ्य होय. कुठलीही कथा ऐकाव महाराज, कथा ऐकल्यावर आम्हाला अनुभव येते, कळते, बरं काय. कथा ही आमच्या जीवाची व्याथा दूर करणारी असते. कथा आम्हाला अनेक माध्यम शिकवते माऊली. जीवन कशा प्रकारचं जगावं, परमार्थ कसा करावा, बरं काय, आणि जगाचं कल्याण कसं होईल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला शिकता येते. पण आम्हाला त्याची आवड नाही, आहे की नाही? कमीत कमी उगाच 40च्या पुढे गेलेले लोक तरी ऐकाव, आहे की नाही? त्यानं जरी इकडे येईना गेल्यावर लय अवघड आहे माऊली, बरं काय. खूप लोक आले तुमच्या गावात, आवड आहे म्हणून बरं आहे की नाही? आणि म्हणून ते जे बाई होती ते बाईच झाली माय, आणि जे गडी होत ते गडीच झालंय, ते गडीच होत, त्याला काय, बरं काय. आणि मग जातावळी झालेल्या बाई याची चेष्टा करायली. काय करायली दामाजी पाटील? बोला. म्हणे हे आहे कांतवन, वृक्ष लागले निभिड सगळं. बोला. मी कामानळे करून गेले हळून प्राणपती. प्राणपती, माझ्या प्राणाचा पती आहेस. वृक्ष निबड लागलेले आहे, दाट वृक्ष आहे. माझा कामानळ असणारा उत्पन्न झालेला आहे. तू माझा प्राणप्रिय आहेस, तू माझा मालक आहेस. बाईच्या वेशात झालेली बाई बोलत आहे, बरं का. ते बाई नव्हतं माऊली, गडीच होत. पण त्या माईच्या सामर्थ्यामुळं, श्रीमंतिनी मातेच्या मुखातून निघालेल्या शब्दामुळं देवाला त्याला बाई करावं लागले. एवढी ताकद कोणात आहे माय? तर त्या पतिव्रता मातेत आहे की नाही? पतिव्रता मातेच्या मुखातून निघालेला शब्द म्हणजे सिद्धीला गेलाच पाहिजे, बरं काय. आणि म्हणून ती बाई असणारी कामातूर होऊन त्या सुमेधा नावाच्या मुलाला बोलत आहे. बोला. तू वर्षोनी सुरत मेघ, बोला. शीतळ करी मामा, मी नितंबिनी झाले अभंग, जवळी पाहे येऊन या. ती बाई
बरसुनी सुरत मेघ. उन्हाळा पडलाय, जमीन असणारी कडक झालेली आहे आणि म्हणून या जमिनीला पाण्याची गरज आहे. बाबा माझं अंग असणार पोळत आहे आणि म्हणून तू शीतळ मेघ हो आणि मेघ होऊन माझ्या अंगावर पड आणि मला शीतळ कर, अशा प्रकारचं बोलू लागलेली आहे. तो म्हणे का चेष्टा करीशी विशेष, पेडी वस्त्र होय पुरुष, पुरुष. विनोद करीशी आसमास, हसती लोक मार्गीचे. जे पुरुष होत ते म्हणाले उग विनाकारण चेष्टा करू नको रे बाबा, हे बाईचे वस्त्र तू काढून टाक आणि तुझे वस्त्र परिधान कर. लोक बघल्यानं आपल्याला काय म्हणतील, वेड्यात काढतील लोक. या असं चेष्टा करणं योग्य नाही, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. ते कामे होनी मूर्छित, मेदिनीवरी अंग टाकीत. बोला म्हणे प्राणनाथा धावतवरीत, करी शांत काम जोराते. आणि मग ती झालेली बाई कामजोरीत होऊन आपलं शरीर धरणीवर टाकू लागली आणि धरणीवर टाकून ती बाई म्हणू लागली, हे प्राणनाथा माझा कामजोर असणारा शांत कर, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. तव तो परतून आला सवेग, म्हणे हे नसते काय मांडिले सोंग. तुम्ही हामी गुरु बंधू निसंग, ब्रह्मचारी विद्यार्थी. आणि ते लेकरू असणार म्हणाले, बाबा हे काय सोंग मांडले म्हणले. तुम्ही आम्ही कोण आहोत, गुरु बंधू आहोत, एकाच गुरुचे शिष्य आहोत. बर काय, विनाकारण असलं सोंग मांडू नका आणि लवकरात लवकर इथून चला. येरी म्हणे बोलशी काय, माझे अवयव चाचपणी पाहे. गेले पुरुषत्व लवला आहे, भोगी येथे मजाता. ते झालेले बाई म्हणाले, येण्यासारखं बोलू नको. तुला खोटं वाटत असलं तर माझ्या शरीराला हात लावून बघ, माझं पुरुषत्व गेलंय आणि म्हणून मला तू भोग, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. हाती धरून इतिहासी आडमार्गे नेले एकांताशी, वृक्ष गेले गगनाशी, पल्लव भूमीशी पसरले. झालेल्या बाईनं त्या मुलाचा हात धरला, आडमार्गाला घेऊन गेलं. वृक्ष असणारे आकाशापर्यंत गेल्यासारखं दाट वृक्ष, बरं काय, आणि पल्लव असणारा पदर असणारा जमिनीवर टाकू लागली, अशा प्रकारची अवस्था झाली. बोला चालत माल देवदार, आम्र कदंबादी तरुवर, त्यावनी नेऊनी सत्व, म्हणे शंका साडी सर्वह्य. झालेले बाई त्या वनात नेली, तिथं वनातले असणारे झाड होते महाराज. साल तमाल देवदार, आम्र कदंबादी तरुवर. आणि तिथं नेऊन ती मुलगी म्हणाली, माझ्या मनाची इच्छा पूर्ण कर बर काय. मी स्त्री तू भरतार निर्धार, नाही येते दुसरा विचार. येरू म्हणे हे न घडे साचार, तुम्ही हामी गुरु बंधू. माय बापू ते बाई झालेले म्हणाले, आई मी स्त्री तू माझा भरतार. मी बाई आहे, मी तुझी बायको आहे आणि तू माझा मालक आहेस बर काय. इतर दुसरा विचारच नाही. पण ते मुलगा म्हणू लागलेले आहे, एक कल्पांती घडणार नाही. तुम्ही आम्ही गुरु बंधू आहात. किती मोठा विचार आहे माऊली. या काळाला हे फार मोठं वाईट विचित्र गोष्टी घडून यायले का बर काय. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी ते लेकरू म्हणाले की तू आणि मी गुरु बंधू आहोत, बाकीचा विचार बाजूला ठेवा. बोला शास्त्र पडलाशी सगळ, त्याचे काय ह्याची फळ. परत्र साधन सुकृत निर्मळ, विचार करून पाये पा. ते पुरुष असलेले लेकरू म्हणाले, ऐक बाबा तू शास्त्र असणार त्या ठिकाणी पुष्कळ वाचन केलेलं आहेस आणि त्याचं हेच फळ काय म्हणले. या जर मार्गाला आम्ही आल्या तर असणार त्या ठिकाणी सुकृत असणार वाईट होईल
आम्हाला परत्र जाता येणार नाही, आणि म्हणून चांगला विचार कर, आणि विचार करून चांगला मार्ग धरून आपलं जीवन असणार कर्तार्थ करून घे. सज्जन हो, तुम्हा आम्हाला हे इशारा आहे. तुम्ही आम्ही जे वाईट मार्गाला चालल्या, या वाईट मार्गाला तुम्ही आम्ही जाऊ नये. वाईट मार्गाला गेल्यावर नरकाला जावं लागते महाराज. ज्यानं आपलं पद सोडला त्यानं नरकाला गेल्याशिवाय राहीना महाराज. बर काय, बरं नरकाला जाईल तेव्हा जाईल, पण संसार सुद्धा ध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही आम्ही हे कथा ऐकावं आणि कथा चरणात आणावं. आधीच स्त्रीवरी तारुण्या बोला परमनिरज एकांतवना मिट्टी घाली गया धावना देत चुंबना बळेच्या. सज्जन हो, आधीच असणारी ती स्त्री झाली, त्याच्यामध्ये तारुण्यावस्था आणि त्याच्यात एकांतवन. बर काय, आणि मग त्या ठिकाणी कामातूर होऊन त्याच्या गळ्याला मिठी मारू लागली, चुंबन घ्यायचा प्रयत्न करू लागलेली आहे. घेऊन या त्याचा हात म्हणे पाय हे पयोधर कमंडलुवंत तव तो झिडकारून या मागे सारीत नसता नर्थ करू नको. झालेले बाई त्याचा हात धरली आणि आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी शरीर चाचपून पाहण्यासाठी सांगू लागली. त्या लेकरानं झिडकारलं मामा. बर काय, हाताला झांजाळा दिला आणि झटका देऊन बाजूला होऊन काय केलं, धन्य धन्य ते पुरुष कोशिता एकांत भाग्य सधन तरुणी मनात. धन्य धन्य ते पुरुष जनी. त्या लेकराची स्तुती करायला. बर काय, धन्य धन्य आहे महाराज. एकांतवन आहे, तारुण्य अवस्थेत समोर मुलगी आहे, पण वाईट विचार आला का त्याला धन्यता द्यायलाय महाराज. काळाला गरज आहे. बर काय, तुम्ही आम्ही ऐकून आचरणात आणायचंय महाराज. बर काय, आणि म्हणून त्या लेकराची वावा करायलाय, त्या लेकराचं कौतुक करू लागलेलं आहे. अजून काय करतात बोला. वरती सन्हवे विकार तरी तो नर केवळ शंकर बोला. त्यापाशी तीर्थे समाग्र येऊनी राहती शेषी. चिंतन करा, ज्याच्या वृत्तीमध्ये विकार नाही, बर काय, तरी तो नर केवळ शंकर. कोणाला महादेव म्हणावं? ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याच्या बाईला बघितल्यावर वाईट विचार येईना त्याला महादेव म्हणाव. त्याच्या पाया पडाव म्हणाले. त्यापाशी तीर्थे समग्र, तिथं सगळे तीर्थ ऐकणार आहे की नाही. दुसऱ्याच्या माईला माय म्हणते, त्याच्या पायापाशी तीर्थ आहेत. आणि काही काही लोकांची वृत्ती अशी झाली महाराज, माय म्हणे जीसी भोगू पाहे तिसी कपटे मिळविले धुळीशी सपुत्र परिवारेसी. बर काय, आणि म्हणून असणार सर्व पृथ्वी तलावरले तीर्थ त्याच्या जवळ आहेत महाराज, आणि त्याच्या चरणाला नतमस्तक व्हावं. जनरहित घोरवणी दर्वे घट देखिला नयनी देखता जाय वसंडुनिया तरी तो शंकर निर्धार. कोणाला देव म्हणाव? एकांतवन आहे. एकांतवनामध्ये दरव्याचं हांडा गटला, डोळ्यानं बघितलंय, कोणाचा वैकी आपल्याला काही घेणं देणं नाही म्हणून निघून गेला. त्याला शंकर म्हणाव म्हणाले, त्याला महादेव म्हणाव म्हणाले. आमच्या पुढे 10ची नोट पल्ल्यावर जाईना पुढे मामा. 10ची सोडा हो, रुपयाचा बंदा पल्ल्याने सोडणार आम्ही. लय अवघड आहे महाराज, आहे की नाही. आम्हाला महादेव म्हणाव काय माय, आमच्या पाया पडाव पडून
तोंड बघून वाचल्याचं महाराज बर काय. आणि म्हणून मायबाप हो, लोकांचं सोनं जरी समोर आलं, ज्यानं त्याला बाजूला तिथंच सोडून निघून जाते, ते महादेव आहे. त्याच्या पाया पडाव महाराज, त्याची सेवा कराया काही हरकत नाही. अशा प्रकारचा हा या ठिकाणचा मुलगा आहे. बोला सत्यवचनी सत्कर्मी रत वावा निगमागम विद्या मुखोद्गत इतुके असोनी गर्वहित तरी तो शंकर निर्धारे. सज्जनो माय बापो, सत्य वचनी सत्कर्मी रत, ज्यानं सत्य बोलते, बोले तैसा चाले, त्याचे वंदावे पाऊले. सत्य बोलणारा, खरं बोलणारा आणि देवाच्या कार्यामध्ये रोत असणारा, बर काय, तल्लीन असणारा, निगमागम विद्या मुखोद्गत आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत आहे. पण गर्व किंचित सुद्धा नाही, अभिमान अजिबात नाही. त्याला शंकर म्हणाव महाराज. आम्हाला नक्कर सांगता आलं, आम्ही टर फुगाल्या. नक्कर वाचिता आलं की आमच्या एवढा नंबर 1 चा वाचक, नंबर 1 चा सूचक है की नाही, कोणी नाही. आमच्याकडे जरासं धन राहावं, यानं डुलाला श्रीमंत झालो म्हणून त्याला शंकर म्हणाव काय. त्याच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नको महाराज. ज्यानं गर्वानं डुललाय त्याच्या घरचं पाणी पिल्यानं मामा पाप लागते, तुम्हाला सांगतो. अशा लोकांची संगत धरावं का. अहंकाराचा वारा न लागो राजसा, आणि माझी आई स्नुदासा भाविकाशी. आम्ही अभिमानानं डुलल्यावर माय याच्या संगतीत गेल्यावर आम्ही नरकाला गेल्याशिवाय आहे की नाही. म्हणून अभिमान जर केला तर त्याला देव म्हणू नये. आणि सर्व शास्त्र निपुण राहून अभिमानाला बाजूला करून मोकळ्या अंतकरणानं जर देवाचं चिंतन करू लागला तर तो महादेव आहे महाराज. त्याच्या पाया पडाया काही हरकत नाही. बोला आपण देखता वर्म काढून निंदा कविंदी वागवान्या परीखेत रहित आनंदमनी तरी तरी तो शंकर निर्धार्य. कोणाला शंकर म्हणावं, कोणाला महादेव म्हणावं. कोणी निंदो, कोणी वंदो, कोणी निंदा करालय, कोणी असणार त्या ठिकाणी वाईट विचारानं आम्हाला बोलालय. पण यानं मनामध्ये विठ्ठल 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 म्हणालय. याला काही घेणं देणं आहे का, काहीच नाही. त्याला महादेव म्हणावं महाराज. निंदा केलं की यानं धोतर खाऊन जर मारामारी करायला सुरुवात केल्यावर त्याला महादेव म्हणता येते का. त्याच्या संगतीत सुद्धा राहू महाराज. अशा प्रकारचं कोण तर ते लेकरू आहे महाराज बर काय. आणि त्या लेकराबद्दल या ठिकाणी बोलू लागलेलं आहे. बोला दुसऱ्याचे कुठ दोष गुन्हा देखे ऐके जरी अनुदिन परी ते मुखासनाने गेल्या प्राण तरी तो शंकर निर्धारे. वयालाच गोड आहेत महाराज आहे की नाही. चिंतन करा. कूट दोष गुण, दुसऱ्याचे दोष गुण बर काय लोक सांगाले बर काय. देखे ऐके जरी अनुदीन. कधी कधी चलता चलता कुटाळक्या कानावर पडल्या आहे की नाही. कधी कधी बघू लागलाय वाईट विचार बर का. अनुदीन रात्रंदिवस जरी त्या कुटाळखोराच्या गल्लीत असला तरी मुखाला आणू नको आहे की नाही. त्यानं वाईट कर्म केलाय, त्यानं असं केलाय, त्यानं तसं केलाय, त्याच्या इथं हे झालंय, त्याच्या इथं ते झालंय. खाजून मावदान होय की माऊली. याला महादेव म्हणाव काय मामा. आणि याची संगत धराव काय सांगा बरं. याची संगत धरल्यावर नरकातच जाते माऊली.
पण अवघड आहे महाराज. आम्हाला चांगलं ऐका वाटणार. काही काही लोकांना अशी सवय आहे, बसलं की दुसऱ्याचं उखडा उकरत बसतात. लय अवघड आहे महाराज. आपली आपण मला सोडव संसार बंधन बोलिया. आम्ही आमचं बघणार, दुसऱ्याच बघते महाराज. लय अवघड आहे महाराज. मग त्याची संगत राहो काय? त्याची संगत राहिल्यावर आमचं बरं होईना, आणि त्याच्या संगतीत गेल्यावर आम्ही नरकाला गेल्याशिवाय. पण सवय अशी आहे माहिती तुम्हाला सांगू काय? आपली सून होय, आपल्या सासूच्या कुटाळक्या करतावळे माझ्या माईला लय बरं वाटते, है की नाही? चला पुढे. न दिशे स्त्री पुरुष भावजा गुरु रूप पाहे चराचर चरा पूर्ण न सांगे आपुले सुकृत तपदा वाह तरी तो शंकर निर्धारे. बघा महाराज, न दिशे स्त्री पुरुष भाव जाण. बघणाऱ्याला बघा, भक्त कोणाला म्हणाव, हे ईश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर तो झाला. ज्याच्याकडे स्त्री पुरुष भावच नाही, गुरु रूप पाहे चराचर संपूर्ण. बाईला बघितलं गुरुच दिसालाय, पुरुषाला बघितलं गुरुच दिसालाय महाराज. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओळी आहे, मजरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. याला शंकर म्हणाव माय, याला महादेव म्हणावं. बाई असो गडी असो, आम्हाला काही घेणं देणं अजिबात नाही महाराज. बरं काय? बाईलाही कथा सांगावं आणि गड्यालाही सांगावं, याच्यात काही शंका आहे का? असा असल तरच तो असणारा, त्याचं सुकृत, त्याचं तप, त्याचं दान. काही काही लोकांना लई सवय राहते माऊली, है की नाही? तीर्थयात्रा करून आलं की अख्ख्या गावाला डिंबोराच देतात, सगळ्या सोयऱ्या धैर्याला सांगून घेतात. एकाला म्हणलो, माऊली सगळे तुमच्या भावकीतले पित्र वाढाले, तुम्ही कस काय? नाही नाही, आम्ही काशीला जाऊन आल्या, आम्हाला पित्र काही वाढायचं नाही, है की नाही? म्हणजे डांगोरा देणं महाराज. काही गरज आहे का? त्याला शंकर म्हणाव का? त्याला महादेव म्हणाव का? भंडारा केला ना अख्ख्या नायगाव तालुक्याला सांगून घेतला, काही फायदा झाला का? केलेले पुण्य पापात घातला. लय अवघड आहे. सवय राहते महाराज. केलेले कार्य कधीच सांगायचं नाही. देवाला जाऊन आलेले, दान केलेले, पण सवय राहते महाराज सांगायची. सांगलं की हे वाया गेलंय. तुम्हाला सांगतो माय, परीक्षिती राजाचा 7 दिवसात कथा ऐकलं की उद्धार झालाय. आम्ही मरेपर्यंत कथा ऐकाल्या, उद्धार झाला का? का झाला नाही? आमच्यातली वृत्ती बदलली नाही, बरं काय? आणि म्हणून माय बाप हो, या लेकराबद्दल एवढं लय सांगालय, बरं काय? त्यानं आपल्या असणाऱ्या काम नावाच्या वस्तूला बाहेर निघूच दिलं नाही महाराज, बरं काय? त्याला महादेव म्हणाव आणि त्याची पूजा कराव, त्याच्या पाया पडाव. बोला, पहिला मूर्ख हा पंडित वा, निवडून येणे समान पाहत, बोला, ती वाढवावी नावडे म्हणा, तरी तो शंकर निर्धारे. बघा महाराज, ज्ञानी लोक आपली कीर्ती जगात वाढवावं असं म्हणच ना, है की नाही? ज्यानं आपलं मोठेपणा व्हावं, आपला वर्चस्व व्हावं, लोक आम्हाला बरं म्हणावं, लई चंगलपती चांगलाय म्हणावं, तर याचं सगळं केलेले कार्य वाया जाते महाराज. याला महादेव म्हणणार.
ज्याला आपलं नाव वाढवावंसं वाटत नाही त्याला महादेव म्हणावं, त्याच्या पाया पडावं असं या ठिकाणी सांगू लागलेत. बोला. अभ्यासिलेलं मिरवी लोकात वा. शिष्य करावे हा नाहीच हे एकदम कोणाचा संग नावडे आवडे मनात शंकर निर्धारे. सज्जन माबापो 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत केला. अभ्यासिले न मिरवी लोकात. बरं काय, अभ्यास करून लोकांमध्ये मिरवणूक करू नये, लय अवघड आहे महाराज. बरं काय, आणि मग 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत झाले. शिष्य करायची आवड नाही. काही काही लोकांना सवय राहते. बरेच लोक जर असा अभ्यास झाला तेच त्यानं तिथं ग्रुप तयार करायलेत आणि त्यानं शिष्य मांदी तयार करायलेत. होते का गुरु महाराज? उगच कोणालाही जमल का? त्याच्याकडे सामर्थ्य पाहिजे महाराज. काही लोकांना सवय पडली, त्याचा ग्रुप तयार झाला मामा नाही, तेच त्यानं गुरु करायलेत. जवळच्या जवळच्या लोकांना उपदेश करायले आणि मी गुरु हो म्हणाले. यायचं बरं होय ना म्हणाले, यायला महादेव म्हणू नये. परंपरा आहे का? काही आहे का? याचा बाप दादा कधी आयुष्य देवामध्ये घातलं का? त्याला गुरु कसं कराव? अशा लोकांना महादेव अजिबात म्हणू नये. बोला. विरोधी गेल्या चित्तवरती समाधी अखंड गेली भ्रांती. अर्थ बुडाले याची नाही खंडी. तरी तो शंकर विरोनी गेल्या चित्तवृत्ती. चित्ताची वृत्ती, अंतकरणाचा विषय अंतचतुष्टी म्हणतात. मन बुद्धी चित्त अहंकार याची वृत्ती विरून गेली महाराज. समाधी लागली. बर काय, भ्रांती बाजूला झाली. भ्रांती माया पडळ बाजूला झाली. मग ब्रह्मानंद अवस्थेमध्ये गेला. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. देहावरलं बाण आहे काय माय? सखुबाई कीर्तनाला गेली, कीर्तन संपलंय, सगळे लोक घरला निघून गेले. घरी सासू आल्यावर पोराला म्हणाले, ए दिग्या, सखी कुठं आहे म्हणली. दिगंबरला म्हणले, माय तुझ्याच बाजूला बसली होती. अरे कुठे गेली की जाय बघ म्हणली. जाऊन बघाले तर काय, सखुबाई कीर्तनाच्या ठिकाणी मांडी घालून ब्रह्मानंद अवस्थेमध्ये कीर्तन ऐकाली. या दिगंबरनं जाऊन तिला लाथ मारलं, तेव्हा सखुबाई सावध झाली महाराज. मग महादेव कोणाला म्हणावं? ज्यानं ब्रह्मानंद अवस्थेत गेलाय त्याला महादेव म्हणावं महाराज. चित्ताची वृत्ती निमून गेली, नाहीशी झाली, अर्थाची बुडी बुडून गेली, खंत राहिलेला नाही, त्याला शंकर म्हणावं आणि त्याची पूजा करावं. बोला. श्रीधर म्हणे ऐसे पुरुष हे ब्रह्मानंद परमहंस. त्याच्या पायाच्या पादुका निशेष सर्वदा. श्रीधर स्वामी म्हणालेत महाराज, श्रीधर म्हणे ऐसे पुरुष. अशा प्रकारचे जर पुरुष राहिले तर ते ब्रह्मानंद परमहंस आहे. मग काय करावं? तर त्याच्या पायाची पादुका निशेष होऊनी राहे सर्वदा. त्याच्या पायाची पादुका हो म्हणाले. बघा महाराज, एवढं सामर्थ्य त्याच्यात आहे. आणि असा जर पुरुष मिळाला तर नक्कीच त्याला संत म्हणावं, त्याला साधू म्हणावं, त्याला साक्षात देव म्हणावं. बरं काय, अशा प्रकारचं सांगू लागलेले आहेत. वेद मित्र पुत्र साधू परमा वावा शस्त्रे निवटोनी कामा. म्हणे ग्रामास चला जाऊ तमा, विचार करूया गोष्टीचा. वेद मित्र
नावाचा ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाचा मुलगा म्हणजे सुमेधा, बरं काय. आणि ते सुमेधा नावाचं लेकरू असणार त्या ठिकाणी त्या सारस्वत नावाच्या ब्राह्मणाच्या मुलाला झालेल्या बाईला म्हणाले, बरं काय. म्हणले महाराज तुम्ही एक काम करा, कामाला आवरलंय महाराज, धैर्याचं शस्त्र केलंय आणि मग त्या कामाला छाटलं आणि त्या लेकराला म्हणाले तुम्ही माझं एक ऐका, माझी विनंती आहे आपण घरी जाऊ. आणि घरी गेल्यावर मग पुढचा विचार मांडूच बर काय. आईशे बोलोनी सारस्वत सुत पुत्र स्त्री स्त्री रूपे सदना निरासत्वरे श्रोत केला समाजा कथा अशा प्रकारचं बोलून सारस्वत नावाच्या ब्राह्मणाचं लेकरू सोमवंत स्त्री रूपामध्ये झालेले त्याला विनंती करून श्रोत करून घरला आणलं महाराज, बरं काय. आपल्या आपल्या घरी नेलंय, घरी नेऊन काय केलंय बोला. सरस्वते मांडीला अर्थ राया जवळ आला वृक्षस्थळ बनवित म्हणे दुर्जना तुआ केला घात आता करीना तुझवर या. आणि मग ते सारस्वत नावाच्या ब्राह्मणाला कळालंय आपला मुलगा असणारा बाई झालेला आहे, बरं काय. मग कोणामुळं झाला माऊली, तर त्या विदर्भ नावाच्या राजामुळं, आहे की नाही. मग त्या ब्राह्मणानं आपल्या लेकराला घेतलंय आणि त्या राजाकडे गेलंय, बरं काय. आणि राजाकडे जाऊन राजाला म्हणाले म्हणे दुर्जना तुआ केला घात. राजा तू राजा नाहीस तर तू घाती आहेस, बरं काय. घात केलास, हत्या केलास आणि आता या हत्येचं पाप तुला लागणार आहे, बरं काय. वेद शास्त्र संपन्न एवढाच पुत्र मजला लागून अरे तू अनिर्वश्य केला पूर्ण काळे वदन झाले तुझे. सारस्वत ब्राह्मण म्हणाले राजा अरे मला एकुलतं एकच लेकरू होत, ते बी कसं होतं माय वेद शास्त्रामध्ये निपुण होत. माझ्या लेकराला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखत्वत होते, बरं काय. आणि माझ्या लेकराचा तू घात केलास, बरं काय. आणि म्हणून त्या राजाला असणार त्या ठिकाणी बोलू लागले, म्हणले राजा तुझं काळ तोंड झालं, बरं काय. विदर्भाधोगत मुख पाहते म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य बाबा शिवमाया परमाद्भुत आगती कर्तव्य विदर्भ राजा असणारा विस्मित झाला, अधोमुख झालं, मुख उतरलं. म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य. राजा म्हणाला काय कमाल आहे, काय कृत्रिम आहे, सत्य कसं झालं असेल. आणि तोच राजा म्हणत आहे शिव माया परम अद्भुत आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. देवाच्या मनात आल्यावर काय महाराज, बरं काय. म्हणून माय बापू चिंतन करा, कुठलाही भक्त राहू, तो जर देवाचा भक्त असल, अंतकरणातून जर त्यानं भक्ती करत असल तर त्याचा विरोध करायचं नसते माय बापू. पण काही लोकांना सवय झाली, जे देवाचे भक्त आहेत त्याचाच विरोध केल्याशिवाय राहणार, वंगळ्याच्या वाटत जाईनात. कारण वंगळ याच्यासाठी कयालाही तयार राहते, है की नाही. म्हणून देवाच्या भक्ताचा विरोध करू नये माय बापू. आता या माईचं सांगलेला विषय आहे, पतिव्रता मातेचा आहे. पतिव्रता मातेकडे जर आम्ही वाईट नजरेनं बघल्या तर त्या गड्याची बाई झाली मामा, है की नाही. म्हणून तुम्ही आम्ही चिंतन करावं, हे भगवंताचा कृपा आशीर्वाद आहे महाराज, बरं काय. अंतकरणातून भक्ती होती शिमिंतिनीची. ज्ञानेश्वरी मध्ये एक होई आहे महाराज, अंतू बाहेरू चोकाळू सूर्य जैसा उज्जाडू तत्वारतीचा पायाळू देखना जैसा
सूर्य कसा आहे, आतूनही तेज आहे आणि बाहेरूनही तेज आहे, तशा प्रकारची ही श्रीमंतिनी आहे. म्हणून मायबाप हो, संताचा विरोध करू नये. राये मिळवणी सर्व ब्राह्मण बरं म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे याशी पुरुषत्व तरीच धन्य होईन मी. राजा असणारा राजा आहे महाराज. राजानं पृथ्वी तलावरल्या सर्व ब्राह्मण लोक कैलास बोलवलंय. अभिमानाला आहे की नाही. राजा सर्व ब्राह्मणाला विनंती करू लागलेला आहे, अनुष्ठान करा. तुमचं सर्व सामर्थ्य इथं होता आणि या बाई झालेल्या लेकराला पुरुषत्व आणून द्या. होईल का महाराज? कल्पंती होणार नाही बर काय. राजामध्ये तेवढं सामर्थ्य आहे का? नाही माय बापू. काय होते आहे का? म्हणते हे ईश्वरी कळा आमुचे न पालते भूपाळा तेव्हा विदर्भ रावते वेळा आराधिता झाला देवी. आणि मग सर्व ब्राह्मण लोक म्हणले, महाराज आम्ही तुमच्या हात जोडत्या. हे कल्पांती होणार नाही. ही ईश्वराची असणारी लीला आहे, भगवंताची कळा आहे बर काय. आणि मग भगवान परमात्म्याच्या विरोधात जाऊन कार्य करणं आम्हाला हे योग्य नाही बर काय. राजाने ऐकलं. राजा म्हणला काही हरकत नाही. राजा एका देवीचा भक्त होता पाटील बर काय. आता देवीचा भक्त म्हणल्यावर राजा आहे की नाही. देवीचे भक्त काय साधे राहण्यात माय बाप हो. आता या देवीच्या भक्तानं त्या देवीचं अनुष्ठान करायला सुरुवात केलं. देवीला हा बोला. हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार बोला. देवी प्रसन्न झाली मागे वर मग बोले विदर्भ तो. आणि मग त्या राजानं हवन मांडलं. दुर्धर म्हणजे कठीण. देवीची पूजा कठीण असणारे मानलं. सप्तदिन निराहार, 7 दिवस निराहार राजा होता महाराज. खाला नाही, पिला नाही, काहीच नाही. देवीचं अनुष्ठान हवन चालू होतं. आणि मग ती देवी त्याच्यावर प्रसन्न झाली. देवी प्रसन्न होऊन राजाला म्हणू लागली, राजा मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तुला काय मागायचं ते इच्छित वर माग, मी देतो बर काय. म्हणे हा सोमवंत स्त्री वेस याशी पुन्हा करी पुरुष बोला. देवी म्हणे ही गोष्ट निशेषा न घडे ससा कालत्री. देवीला म्हणलं, महादेवी म्हणले हे असणार सोमवंत नावाचं लेकरू होय. हे मुलगा होता, असं झाल्यानं बाई झालंय. याला पुन्हा असणार पुरुष वर्तन. देवीनं म्हणलं, बापू हे कल्पंती होईना म्हणलंय आहे की नाही. का होईना? कारण त्या पतिवर्ता मातेनं हिला पार्वती म्हणून म्हणलंय. एवढी ताकद तुमच्यात आहे माय बरं काय. पण पतिवर्ता कोणाला म्हणाव तुम्हाला जाता जाता सांगून जातो. नवऱ्याच्या मुखातून निघालेले शब्द बाईनं ओंजळ पसरून आपला पदर पसरून झेलली तर तिला पतिवर्ता म्हणतात. उगच कोणाला म्हणता येते काय माय. नवऱ्यानं म्हणलंय माझ्या माईला बाबाला गरम गरम 3 टाइम जेवाया करून दे है की नाही. बाई म्हणली तुलाच देण्या गेल्यानं कसं करशील म्हणली है की नाही. पतिवर्ता म्हणता येईल का? नुसतं देहानं पतिवर्ता राहिल्यानं पतिवर्ता म्हणणार बर काय. आणि म्हणून शास्त्र ऐकाव आणि शास्त्र आचरणात आणाव मामा बर काय. श्रीमंतीनी पतिवर्ता होती आणि पतिवर्ता होती म्हणून देवीचं काही चाललंय काय? चाललं नाही महाराज बर काय. एवढं सामर्थ्य कोणात आहे तर पतिवर्ता मातेमध्ये आहे. बोला. या सरस्वताशी दिवे नंदन वावा. त्या वेद परायण बोला. ही सुमेधावर जाना. लग्न करून आणि मग असणार ते देवी म्हणू लागली एक
ऐका, मी सांगते ते तुम्ही करा. या सारस्वताला दिव्य असणार एक नंदन होईल, म्हणजे हिच्या पोटी चांगलं असणारं लेकरू जन्माला येईल, त्याची जगामध्ये कीर्ती होईल. तुम्ही एक काम करा, हिचं लग्न या सुमद्या नावाच्या ब्राह्मणासोबत करा. अशा प्रकारचं असणार त्या देवीनं त्या राजाला सांगितलेले आहे. देवीच्या देवरून बाबा याशीच तिथले लग्न करून बोला अंबिकेचे वचने पुत्र झाला सरस्वता. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी काय केलं महाराज, त्या मातेचं त्या देवीचं म्हणणं ऐकलं. सारस्वत बाईचा आणि त्या सुमेधा नावाच्या मुलाचा विवाह झाला. आणि मग माईच्या कृपा आशीर्वादानं त्या बाईला, त्या सारस्वताला दिव्य असणारं लेकरू जन्माला आलं. बरं काय, धन्य श्रीमंतिनीची शिवभक्ती उपमा नाही त्रिजगत्य. जिचे कर्तव्य हे मवंती मोडू शके सर्वथा. थोडस चिंतन करा या वहीवर. धन्य श्रीमंतिनीची शिवभक्ती. धन्य धन्य आहे बरं काय. शिवभक्ती करावं तर कोणासारखी करावं मामा. नवरा मेलाय तरी वर्त सोडली का कालच्या अध्यायात? सोडली नाही. आणि आमचा नवरा मेल्यावर देवाचं मड जाऊ दे, माझा नवरा पोत्या सांगत हिंडत होता आणि लवकरच घेऊन गेलाय म्हणते. हे की नाही माय बापू, देव पतिदेव गेला तरी नेमाला सोडलं नाही. आणि म्हणून बर काय, उपमा नाही तिरुजगती. तिन्ही देवलोकात तिची उपमा नाही. आणि जिचे कर्तव्य हेमवती. हेमवती कोणाला म्हणलंय? पार्वतीला म्हणलंय माऊली, महादेवाची बायको. आता देवी होऊन प्रसन्न झाली राजाला. तिला सुद्धा मोडता आले काय? तिला सुद्धा त्या बाईला पुरुष करता आले काय? आलं नाही महाराज. एवढं सामर्थ्य कोणाचं आहे तर त्या श्रीमंतिनी मातेचं आहे. आणि त्या सोमवार प्रदोष व्रताचा आहे. बरं काय, सोमवार म्हणजे काय साधी गोष्ट नाही महाराज. ते प्रदोष आहे, व्रत आहे. आणि ते व्रत नेमानं केला पाहिजे. तुम्ही आम्ही करायला, पण कसं करायला की काय नाही की देवाला ठाऊक आणि जास्त त्याच्या जीवाला ठाऊक. बोला दूत म्हणे ऐका सावधान. अवंती नगरी एक ब्राह्मण बाबा अत्यंत विषयी नाम मदन श्रंगार सुगंध माल्य प्रिय. आणि मग त्या ठिकाणी कथा बदलली सजलो. सूत मुनी असणारे शौनकादिक ऋषी मंडळींना सांगू लागले, सावधान होऊन ऐका. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखास पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. अवधान द्या म्हणाले. अवंती नावाची एक नगरी आहे, तिथे एक ब्राह्मण आहे. ते अत्यंत विषयामध्ये लंपट आहे. है की नाही. कथा बदलली. 1 मिनिट थांबा.